स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की टेक वन आयडिया, एक आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ. त्या आयडियाला तुमचं जीवन बनवा. थिंक ऑफ इट, वर्क ऑन इट, डू ऑन इट. त्याच्यावर काम इतकं करा की तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आणि बायबल मध्ये लिहिलंय, जे ते ओम शांती ओम सिनेमामध्ये वेगळ्या अर्थानं वापरलं होतं. शाहरुख खान तो दीपिका पदुकोण साठी बोलतो, असं आहे, किसी चीज को अगर शिद्दत से चाहोगे, कुठल्या तरी गोष्टीची जबरदस्त इच्छाशक्तीने तुम्ही अपेक्षा केली तर पूर्ण विश्व, पुरी कायनात, म्हणजे पूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी कट करतं की ती गोष्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे. त्यामुळे ज्या गोष्टीसाठी, ज्या ध्येयासाठी तुम्ही वेडे व्हाल, प्रतिभा हे वेडाची बहीण असते म्हणजे असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्ही ज्या वेळेला वेडे व्हाल की मला हे ध्येय मिळालंच पाहिजे, माझं हे उद्दिष्ट आहे आणि ते मी गाठण्यासाठी पुढे जाणार, त्यावेळेला ते तुम्हाला मिळतंच. पण त्यासाठी धुगधुग असून चालत नाही. तो ज्वालामुखी आत्मा असावा, तो ज्वालामुखी तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. मी कोल्हापूरमध्येच BA केलं, 11वी 12वी न्यू कॉलेजला केलं आणि कॉलेज राजाराम कॉलेजमध्ये केलं. त्याच्या अगोदर शिराळ्याला मी इंग्लिश स्कूलला 10वी पर्यंत होतो. कलाटणी कधी मिळाली मला, 5वी 6वी ला असताना मास्तरनी, आमच्या कदमबाईंनी कानाखाली आवाज काढला, त्यावेळेला कळालं की आपण काहीतरी केलं पाहिजे. पहिला अपमान तो पॉझिटिव्हली, ब्लेसिंग इन डिस्गाइज, इष्टापती म्हणून घेतला. आणि दुसरी कलाटणी ज्या वेळेला मी माझ्या शिक्षकाच्या घरी भाड्यानं राहायला लागलो आणि 10वी ला असताना माझ्या शिक्षकांनी मला पहाटे 3 वाजता उठवलं, नॉक केला दरवाजा. पहिल्या दिवशी भाड्यानं त्यांच्याच घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो. विश्वास, उठ. काय सर, साप निघाला? कारण मी 32 शिराळायचं ना, आमच्याकडे सापाची पूजा वगैरे नाही, कधीही निघतात साप. काय साप वगैरे निघाला तर सर नाही म्हणे, आजपासून तुला 3 वाजता उठायचं आहे. आणि ते व्यायाम करणारे होते, पीटीचे शिक्षक होते, गायकवाड सर. मी उठलो, मला थंड पाण्याच्या नळाखाली त्यांनी बसवलं, आंघोळ घातली आणि कुडकुडत मी पहिले 8-10 दिवस तर पेंगतच होतो, म्हणजे अभ्यास काय होत नव्हता. पण नंतर 3 ते 3:30 पर्यंत मी फ्रेश व्हायचो. 3:30 ते 8:30 5 तास त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करायला लावलो आणि मी 70-75 बरा होतो, अभ्यासात बरा होतो. त्या रेंज मधनं 10वी मध्ये हे 365 पैकी 300 दिवस तरी असा अभ्यास केला असेल. पहाटेला उठून त्या ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास केल्यामुळे मला 88 साली 88% मार्क मिळाले आणि मी तालुक्यात पहिला आलो. पोटेन्शियल कळालं. झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायची आपली सवय असते. मला एवढे मार्क, कुठल्याही ट्युशन्स नाहीयेत, शिकवण्या नाहीयेत, गाईड पण नाहीये, पुस्तकं नुसती वाचायची. त्यावेळेला ते केसरी, तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये 10वीचा अभ्यास म्हणून यायचं. मला ते पेपर पण घ्यायला त्यावेळेला परवडायचं नाही, पण मी वाचनालयात जाऊन ते पेपर तेवढे कापून, म्हणजे चोरी माझ्या आयुष्यात मी जर कुठली केली असेल तर त्या पेपर 10वीचा अभ्यास तेवढं कापून मी चोरून घेऊन यायचो. आणि ते वाचनालयाचे जे अधीक्षक असायचे त्यांना कळायचं की मी चोरून नेतोय, पण त्यांनी मला कधी टोकलं नाही. तो अभ्यासासाठी काहीतरी घेऊन जातोय असताना वाटायचं. आय डोंट नो. त्यांनी माझा सत्कार पण नंतर केला होता वाचनालयातर्फे, 10वीच्या वेळेला पहिला नंबर आला. तर तो 1 वर्षाचा पिरियड 10वीतला माझ्यातलं स्वत्व कळालं. हे कधीतरी कळतं, प्रत्येकाच्या आयुष्यात हा पिरियड येतो. त्यामुळं ती 10वीचं वर्ष. नंतर मग 11वी 12वीला न्यू कॉलेजला असताना भूषण गगराणी त्यावेळेला IAS मध्ये भारतात 3रे आले. मराठी माध्यम, मराठी साहित्य, इतिहास मराठीतनं लिहिला, जनरल स्टडीज मराठीतनं लिहिलं, दिल्लीमध्ये असणारी मुलाखत सुद्धा मराठीतनं दिली. आणि ही जी IAS, IPS, कलेक्टर, SP, कमिशनर, सेक्रेटरी बनवणारी मोठी परीक्षा जी आहे ती मराठीतनं देता येते. हा युरेका, हा शोध लागल्यासारखाच आम्हाला प्रकार होता की आपल्याला पण अशी काहीतरी परीक्षा देता येईल का. आणि ती मग धुकधुक होती. 12वीचा रिझल्ट लागला, चांगले मार्क्स पडले होते, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालेलं होतं. पण माहित नव्हतं इंजिनियर होऊन सुद्धा IAS होता येतं, डॉक्टर होऊन सुद्धा IAS होता येतं. अचानक BA ला प्रवेश घेतला. पण BA ला प्रवेश म्हणजे डू ऑर डाय अशी परिस्थिती तयार केली. मग BAच्या पिरियड मध्ये NCC मध्ये C सर्टिफिकेट घ्यायचो. NSS म्हणजे ते प्लॅनिंग इतकं परफेक्ट होतं, कारण कॉमन सेन्स आणि अभ्यास, जीवनशैली आणि परीक्षेची तयारी या समग्र असणाऱ्या गोष्टी आहेत. मी फक्त IPS झालो नव्हतो 1996-97च्या बॅच मध्ये. मी डेप्युटी कलेक्टर पण झालो होतो MPSC मधनं. मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण झालेलो होतो आणि PSIच्या फिजिकल पर्यंत पोहोचलेलो होतो. फिजिकलला मला धावता आलं नाही, कारण अभ्यासानं अगदी हाडाची खाडं म्हणतात तशी परिस्थिती झालेली होती. तर त्या 4 पोस्ट एका वेळेला मिळवण्यात मला जवळजवळ यश मिळालं. PSIच्या फिजिकल मध्ये मी 100-102 मार्क मला मिळालेले होते 200 पैकी, त्यामुळे त्यात मी उतरलो नाही. पण या 3 पोस्ट मध्ये तर मी यशस्वी झालेलो होतो. म्हणजे 12 परीक्षा मी सलग पास होत गेलेलो होतो. पण त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, मी एकटाच नव्हतो, माझ्याबरोबर आनंद पाटील, माझा कझिन ब्रदर आहे, तो सुद्धा असाच मी करतोय तर माझ्याप्रमाणे 1 वर्ष पाठीमागं होता. तोही 12वीला त्याला साधारण 89% मार्क, BDS ला ऍडमिशन मिळत होतं, तरी सुद्धा तो आर्ट्सला फर्ग्युसनला गेला. लोकांनी ठरवून प्लॅन प्रमाणे सिस्टमॅटिकली ट्रॅप. प्लॅनिंग म्हणजे काय?
डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, हु इज सपोज टू डू इट. त्याचं नियोजन, प्लॅनिंग म्हणजे ध्येय कसं असलं पाहिजे. स्मार्ट म्हणजे काय. S स्पेसिफिक, M मेजरेबल, A अटेनेबल, R रिअलिस्टिक आणि T टाइम बाउंड. त्या ध्येयाची बांधणी झाली पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमागे लागायचं. तुमच्या आयुष्यातला हा जो काळ आहे ना, शाळामध्ये कॉलेजमध्ये असणारा, तो शांततेचा काळ. जेवढं कष्ट कराल, जेवढा अभ्यास कराल. मी कुठं ऐकलेलं नाही की अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडली, कोण मेलाय. तुम्ही पण ऐकलं नसेल. म्हणजे अगदी असं काय सदासेवी अरण्य तारुण्य काळी रामदास स्वामींनी सांगितलंय तसं करण्याची गरज नाही. प्लॅन करून मी दिवसाचे 3 स्लॉट UPSCच्या तयारीच्या वेळेला 4 तास नियोजनबद्ध अभ्यास. पहाटे उठून अभ्यास करायचं बऱ्याच जणांना जमत नाहीये, त्यांनी रात्री अभ्यास करावा. म्हणून काय जरूरी नाही नांगरे पाटील सकाळी पहाटे 3 वाजता उठले म्हणून उद्यापासून अजिबात नाही. तुमच्या अभ्यासाच्या शैली पद्धती या कम्प्लीट वेगळ्या असतात. संघर्ष करायचा. ग्रेटर द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम्फ. जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असतं असं म्हणतात. असं जगावे दुनियेमध्ये कविता आहे ना. आयुष्याचे लावणी अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. ते रोज सकाळी मीन राशीत काय लिहिलंय, कन्या राशीत काय लिहिलंय, सिंह राशीत बघायचं नाही. कुणाला हात दाखवायचा नाहीये. ज्याला हात नसतात त्याला पण भविष्य असतंय. कुणाला पत्रिका दाखवायची नाही, किती गुण जुळतायत, काही गरज नाहीये. कुठला मुहूर्त बघण्याची गरज नाहीये. आमचं आयुष्य निम्म त्याच्यातच जाते. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग त्याला मिळती सत्त. व्हेन देर इज अ विल देर इज अ वे. ती इच्छाशक्ती असेल ना, ऑटोमॅटिक मार्ग दिसायला लागतात. नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना. हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना. संकटाशी ठणकावून सांगावे, आता ये बेहतर नाही घाबरत मी तुला, ये बेहतर. नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहीवर यावा जगाच साऱ्या, शेवटचा निरोप देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखणी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य कसं असावं, मिनिंगफुल असावं. छत्रपती शिवरायांचं आयुष्य. शिवराजांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे. इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरूपे. काय म्हणजे प्रतीपचंद्र रेखेव वर्देष्णू. त्यांच्या राजमुद्रेवर स्थिरपणे निश्चितपणे चंद्रकोर जशी वाढत वाढत जाते तसं आयुष्याचा प्रगतीचा आलेख तसा वाढत वाढत गेला पाहिजे. आयुष्याच्या डेफिनेशन्स या वयामध्ये ठरवायचे. परिस्थिती बदलत असते, ती बदलण्यासाठी ती इच्छाशक्ती, लाथ मारीन तिथं पाणी काढीन, ती जिद्द ठेवणं हे महत्वाचं आहे. म्हणजे मला मुलाखतीमध्ये ज्यावेळेला गेलो त्यावेळेला इंग्रजी बोलता येत नव्हतं. खूप घाबरलेली परिस्थिती होती. कारण कशासाठी सर्व्हिसमध्ये यायचं, कशासाठी आपलं ध्येय उच्च असलं पाहिजे. गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. मी समाजाला काहीतरी देणं लागतो. स्वतःवरती विश्वास ठेवायचा. अपयशांना घाबरायचं नाहीये. नकारार्थी लोकांपासून दूर राहायचं. कष्ट खूप करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, मी त्यांचा फॉलोअर आहे. मी 14 तास अभ्यास करणार. माझा मुलगा शिकेल, माझा मुलगा नाही शिकला पुतण्या शिकेल, पुतण्या नाही शिकलेला तर शेजारचा मुलगा शिकेल. कदाचित तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होईल. विद्येमध्ये तेवढी शक्ती आहे. ते वाघिणीचं दूध आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. क्योंकि पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मला आठवतं मी दुसरा एक कार्यक्रम मराठवाड्यात जायची असताना त्या अंबाजोगाईच्या जवळच्या एका खेड्यात गेलेलो होतो. त्या गावानं एका मुलीला सगळ्यांनी मिळून 1 लाखाचा चेक दिलेला. आणि ती पोरगी कुणाची काय शिक्षकाची, मध्यमवर्गीयाची, श्रीमंताची पोरगी नव्हती. ती पोरगी होती स्मशानभूमीमध्ये चितेला आग लावण्याचं काम करणाऱ्या जोडप्याची पोरगी. तिच्या घरात लाईट पण बऱ्याचदा नसायची. त्यावेळेला ते चितेला आई वडील आग लावायचे आणि ते पेटवायचे. त्यावेळेला त्या उजेडात अभ्यास करून तिनं 97.5% मार्क मिळवलेले होते 10वीला. आईला हे पण माहित नव्हतं की 97.5% असतात किती, की 90 वर 7 असतात परत अर्धा असतो. असे काय तिने आईला समजावून सांगितलं असं तिने भाषणामध्ये सांगितलं. 1 लाख रुपयाचा चेक घेतल्यानंतर ती उत्तर द्यायला जेव्हा उभा राहिली थरथरत माईकवर बोलताना म्हणाली की साहेब मला बी हैदराबादला जायचं आहे. त्यावेळेला खूप तो सैराट फेमस झाला होता. तिथे सैराट मध्ये आर्ची आणि परशा पळून जातात ना हैदराबादला. पण मला त्या आर्ची आणि परशाचा तो पळून जायचं नाहीये. मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे म्हणून. ते स्वप्न आहे तिचं. त्या स्वप्नांना, तिच्या पंखांना बळ देणं हे आमचं काम आहे. इंटरनेटवर अभ्यास चांगल्या अर्थानं करणं शक्य आहे. मी एका मुलीचा, प्रांजल पाटील नावाच्या मुलीचा सत्कार केला जी 169वी आली भारतामध्ये IASच्या परीक्षेमध्ये. ती IAS झाली आणि त्या पोरीला डोळे नाही आहेत, अंध मुलगी आहे. मी टीव्हीवर तिची मुलाखत पाहिली असेल, पण तिला विजन आहे, दूरदृष्टी आहे.
आणि तिनं त्या इंटरनेटवरती ऑडिओ बुक्स रामचंद्र गुहांचं 1124 पानांचं पुस्तक इंटरनेटवर अभ्यास करून मार्क ती मिळवलेली आहे. त्यामुळे त्याचा चांगला उपयोग पण किती मोठ्या प्रमाणात करावा. IAS